हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आता आम्ही चाललो आहोत बाहेर. हे बघा पप्पा आणि हा बघा शिवांश. हाय कर पप्पा शिवांश. बघ ना एकदम डॉन सारखे चष्मा घातलाय पप्पानी गॉगल. हो. आणि ह्या आमच्या काकू आहेत, शेजारच्या काकू. आमच्या पण शेजारच्या का म्हणते आमच्या काकू आहेत त्या. आमच्या बरोबर बाजूला म्हणजे माझ्या माहेरचं घर आहे ना, बरोबर बाजूला. माहेरच्या म्हण ना तुझ्या. येस, माहेरच्या बाजूला आहेत. बोला. रिक्षा करून दिला हो, मी त्यांना रिक्षा ठरवून दिली. आता जस्ट आम्हाला बाहेर जायचं होतं. आमच्याकडे बाईक आहे आणि एक रिक्षा हवी होती, तर ह्या काकूने आम्हाला रिक्षा ठरवून दिलेली आहे. हो ना काकी? हो, रिक्षा ठरवून दिली. आणि आता मम्मी पण बघा, मम्मी ऑलराऊंडर आहे माझी, नेहमी छान दिसत असते. तर चला आपण जाऊ. कृष्णा आम्ही गाडीवरून जाणार, मुलं ऊन लागते तर रिक्षा जाणार. आज आम्ही आलो आहोत प्रयाग चिखलीला. हे अतिशय धार्मिक स्थळ आहे. तर ह्या ठिकाणला दक्षिण काशी असे सुद्धा म्हटले जाते. तर ह्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम झालेला आहे. त्या नद्यांची नावं सांगते: तुळशी, भोगावती, कुंभी, गुप्त सरस्वती, पंचगंगा. अशा 5 नद्या मिळून ही कोल्हापूरची पंचगंगा नदी आहे. शिवाय इथे तुम्ही ज्या पादुका बघितल्या आहेत त्या महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी अशी त्या पादुकांची नावे आहेत. आणि इथे तुम्ही नारायण नागबली सुद्धा करू शकता. आणि आपल्या आई वडिलांना अंघोळ घातल्याने आपल्या घरातील पितृदोष नाहीसा होतो. आणि इथे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा तुम्ही अधिक महिन्यामध्ये लोक आपल्या आई वडिलांना आवर्जून इथे घेऊन येतात आणि अंघोळ घालतात. तर तुम्ही बघू शकता, मी सुद्धा इकडे माझ्या आई वडिलांना पायावर पाणी घातलं आहे आणि माझ्या मुलांनी सुद्धा माझ्या पायावर पाणी घातलं आहे. इथे कसं आहे, पहिला नदीवर जायचं, पायावर पाणी घ्यायचं आणि मग मंदिरात म्हणजे आपण प्रदक्षिणा घालायच्या 3. आणि इथे उंबऱ्याचं झाड आहे, तिथे सुद्धा 3 प्रदक्षिणा घालायच्या आणि मग मंदिरात दत्त महाराजांचं दर्शन करायचं. तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही नक्कीच अशा गोष्टी करा. काही लोकांना माहिती असतं, काही नाही माहिती असतं. तर म्हटले व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी त्या गोष्टी सांगते आणि त्या तुम्ही करू शकता. तर मी सुद्धा हे केलेलं आहे.
मला सुद्धा आणि माझ्या मुलांना सुद्धा हे स्थळ खूप आवडलेलं आहे, कारण की इथे दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि ह्या ज्या 5 नद्या तुम्हाला मी ज्या सांगितल्या त्या म्हणजे एवढं मनाला प्रसन्न वाटतं. खरंच तुम्ही एकदा इकडे येऊन बघा. तुम्ही सुद्धा इथे आवर्जून भेट द्या. आमच्या कोल्हापूरमध्ये खूप धार्मिक स्थळं आहेत. ते जेवढे शक्य होतील तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून दाखवायचा प्रयत्न करेन. चला आता तुम्ही सुद्धा दत्त महाराजांचं दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यामुळे तुम्हाला सुद्धा थोडं पुण्य मिळेल. आता आम्ही निघालेलो आहोत आणि अचानक पृथ्वीचा मला फोन आला की आज देऊळबंद 2 रिलीज होत आहे. तर म्हटले चला आपण मूवी बघायला जाऊया आणि त्याने तिकीट सुद्धा काढले होते. तर आम्ही आता मूवी बघायला चाललोय. मूवी 10 मिनिटं लेट होता आणि तुम्ही पाहू शकता इथे किती गर्दी झालेली आहे. आणि आता मी आतमध्ये चाललेलो आहोत मूवी बघायला. बाहेर गर्दी असल्यामुळे खूप गरम होत होतं आणि आतमध्ये आल्यानंतर मला खरंच बरं वाटत होतं. आणि तुम्ही पाहू शकता मला किती घाम आलेला आहे. पण ठीक आहे, आता आम्ही मूवी बघतोय. ही खरंच खूप छान होता आणि तुम्ही सुद्धा जाऊन एकदा नक्कीच पहा. आणि आता आम्ही घरी चाललोय. घरी जाता म्हटले कोल्हापुरी चप्पल सुद्धा एक्सप्लोर करूया, कारण की कोल्हापुरी चप्पल खूप फेमस आहे आणि हे मी दरवर्षी घेते. दरवर्षी मी मुंबईला घेऊन जातेच आणि तुम्हाला सुद्धा आज दाखवूया म्हटली. आणि बघा चला तुम्हाला मी आज माहिती सुद्धा देते आणि तुम्ही कोल्हापुरी चप्पल सुद्धा पहा. नमस्कार, मी विनायक कदम. माझं दुकान आदर्श टर्मरिक सेंटर हे आपलं 1950 पासून दुकान आहे. आपली 30 पिढी आहे. तुम्ही ट्रेडिशनल चप्पल जे बघताय ही कापसी चप्पल आहे. त्या चप्पलचं एक वैशिष्ट्य आहे, ते संपूर्ण हँडमेड आहे. ही हाताने संपूर्ण तयार केलेली आहे. चामड्याची चप्पल एवढ्यासाठी वापरली जाते की कशासाठी, की कारण की हीट ऑब्झॉर्व म्हणजे चामडे जे आहे उष्णतारोधक चप्पल आहे. उष्णता खेचून घेते, सगळं करते. त्यामध्ये कलर भरपूर येतात. तुम्हाला मी कलर सुद्धा दाखवते. हे बघा, त्यामध्ये आता ही लेडीज चप्पल जी आपली आहे, हा कलर सुद्धा येतो. अजून कलर आहेत. कलर त्यामध्ये एक येतो, त्यामध्ये दुसरा कलर एक येतो नॅचरल कलर, म्हणजे हा सॉरी येलो कलर एक येतो. आता व्हाईट आहे, व्हाईटचा तुम्ही येलो करू शकता, येलोचा तुम्ही डार्क करू शकता. त्यामध्ये चप्पलची सुरुवात आपली जी आहे ती 100 ग्रॅम वजनापासून 2 किलो वजनापर्यंत जाते. आता ही जी चप्पल जी आहे ही सगळ्यात जगाने सगळ्यात पातळ, म्हणजे हे जे चप्पल जी आहे स्टेट नॅशनल अवॉर्ड आपण घेतलेला आहे. 1985 ला आपण हे जे नॅशनल अवॉर्ड घेतलेला आहे. त्या चप्पलचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार्टू कार्पेट आहे. ही चप्पल जी आहे ही तुम्ही खिशात घालू शकता. अच्छा, कार्टू कार्पेट. चप्पलचं वेट आहे फक्त 100 ग्रॅम, म्हणजे आपली इथे सुरुवात होते, शेवट ते केले जाड. तुम्हाला आवाज चप्पल जर हवी असेल ती सुद्धा आपल्याला मिळेल. शकता मी ही चप्पल घेतलेली आहे आणि ह्याच बरोबर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.